महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठ्या पक्षांपैकी एक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 27वा वर्धापन दिन आहे। मात्र पक्षफुटीनंतर दोन्ही गट हा वर्धापन दिन वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सोहळा आज सकाळी 10 वाजता मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडतोय। दरम्यान आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची चर्चा, पक्ष संघटनेकडे वरिष्ठ नेत्यांचं झालेलं दुर्लक्ष आणि काही आमदारांची सत्ताधारी पक्षांकडे असलेली छुपी ओढ या मुद्द्यांवरून आज पक्षाच्या व्यासपीठावर मोठं मंथन होण्याची शक्यता आहे। तर पवार गटासाठी वर्धापन दिन नेमका महत्त्वाचा काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। अजित पवारांच्या निधनानंतरचा हा पहिला वर्धापन दिन आहे। अजित पवार असते तर कदाचित एकत्रित वर्धापन दिन साजरा झाला असता। सध्या पवार गटाकडून विलीनीकरणाची चर्चा बंद करण्यात आली आहे। आज पवारांच्या भाषणातून पुढच्या वाटचालीची दिशा समजू शकते। आमदार खासदारांना सत्तेची ओढ रोखणं, कार्यकर्त्यातली मरगळ झटकणं हे मोठं आव्हान आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा उद्या 11 जूनला षण्मुखानंद सभागृह इथे दुपारी 2 वाजता होणार आहे। एनडीएच्या आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सोहळा उद्या पार पडणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात सध्या पक्षातील परिस्थिती, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पदांबाबत निर्माण झालेली शंका, राष्ट्रीय कार्यकारिणीची सध्याची नेमकी परिस्थिती हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात छापण्यात आली आहे। यामध्ये फक्त स्वर्गीय अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो आहे। समर्पण, संघर्ष आणि संकल्प असं कॅप्शनही देण्यात आलंय। तर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा वायबी चव्हाण सेंटर इथे होणार आहे। तर उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा हा षण्मुखानंद इथे होणार आहे। आजच्या एनडीएच्या बैठकीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादी उद्या वर्धापन दिन साजरा करेल।